खंडणी प्रकरणात सुदर्शन घुलेला 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. सीआयडीनं 5 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. कोर्टाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी. शीना बोरा हत्याकांड प्रकरणी इंद्राणी मुखर्जीला परदेशी प्रवास करण्याची परवानगी देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. जलद गतीनं सुनावणी पूर्ण करण्याचेही कोर्टाचे आदेश. मुंबईमध्ये माघी गणेशोत्सवातील मूर्ती विसर्जनाचा वाद अद्याप कायम. चारकोपचा राजानंतर आता कांदिवलीच्या श्री गणेश मंडळाच्या मूर्तीचं विसर्जन न करण्याचा निर्णय. पीओपी मूर्ती विसर्जनावरून वाद सुरू. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विसर्जनावरून निर्माण झालेल्या वादावरून राज्य सरकार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार. पीओपी मूर्तींचं विसर्जन करू न देण्याची पालिकेची भूमिका. आम्हाला वाटलं गणेश विसर्जनावर हिंदुत्ववादी सरकार मार्ग काढेल. आदित्य ठाकरेंचा टोला. कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर 12 दिवस झाले. महानगरपालिकेनं पुढे काय तयारी केली? ठाकरेंचा सवाल. सुधीर भाऊ, तुमचा विश्रांतीचा काळ लवकरच संपेल. पुढची बॅटिंग करण्याकरता थोडा आराम करावा लागतो. नांदेडमधल्या कार्यक्रमात अशोक चव्हाणांचं मुनगंटीवार यांच्यासमोर वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकरांविषयी चुकीच्या पद्धतीनं बोलूनही राहुल सोलापूरकर या अभिनेत्यावर कारवाई का नाही? सरकार झोपलंय का? आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. भाजपचे उरणचे आमदार महेश बालदींच्या आमदारकीला आव्हान. निवडणूक अर्ज भरताना संपत्तीचा तपशील लपवल्याचा विरोधी उमेदवार सुधाकर पाटील यांचा आरोप. हायकोर्टाकडून याचिकेची दखल. पुण्यानंतर आता मुंबईमध्ये जीबीएस या व्हायरसनं पहिला मृत्यू. नायर रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 53 वर्षीय रुग्णाचा मृत्यू. जीबीएस सिंड्रोममुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू. राज्यभरातील बचत गटांना हक्काचं विक्रीचं साधन उपलब्ध व्हावं यासाठी प्रत्येक शहरात उमेद मॉल उभारणार. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. मार्चपर्यंत लखपती दिदींची संख्या 25 लाखांवर नेणार. फडणवीसांची घोषणा. सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा. कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षकांवरही कारवाई करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे शिक्षण विभागाला आदेश. गोसेखुर्द धरणाचं पाणी कॅनलमध्ये सोडावं यासाठी शेतकऱ्यांचं कॅनलमध्ये उतरून आंदोलन. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात माघी पौर्णिमेनिमित्त आज 5वं पवित्र स्नान. आतापर्यंत जवळपास 46 कोटी 34 लाख भाविकांनी गंगेमध्ये स्नान केलंय. गंगेच्या पाण्यात स्वतःहून शुद्ध होण्याचे गुणधर्म. संशोधकांचा दावा. निरीच्या संशोधनातील माहिती एबीपी माझाच्या हाती. संगमावर कोट्यवधींची गर्दी तरीही गंगा शुद्धच. संशोधकांचा दावा. महाकुंभ मेळ्यात 5व्या स्थानाचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून आढावा. पहाटे 4 वाजल्यापासून योगी 5व्या महास्नानाचा आढावा घेण्यासाठी कंट्रोल रूममध्ये. ईव्हीएममधील डेटा डिलीट करू नका. सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश. ईव्हीएम पडताळणीचं धोरण बनवण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या याचिकेची दखल घेत न्यायालयाचे आदेश. व्हॉट्सअॅपवरून आता पाणी, वीज, गॅस ही बिलं भरता येणं शक्य होणार. त्यासाठी लवकरच व्हॉट्सअॅपमध्ये नवं फीचर जोडलं जाणार. कागदी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदीच्या निर्णयावर ट्रम्प यांची स्वाक्षरी. प्लास्टिक स्ट्रॉज वापरण्याचं ट्रम्प यांचं मत. त्यामुळे अमेरिका पुन्हा प्लास्टिक वापराकडे जात असल्याचं चित्र. तुमचा लँडलाईन फोन 10 आकडी होण्याची शक्यता. ट्रायच्या नव्या प्रस्तावानुसार लँडलाईन किंवा फिक्स लाईनवरून स्थानिक कॉल करण्यासाठी 10 अंक पूर्ण डायल करावे लागणार. एसटीडी कोड सिस्टीमही बंद होणार. पाठीच्या दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतून जसप्रीत बुमराची माघार. त्याच्याऐवजी दिल्लीचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा भारतीय संघात समावेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.